आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे ते नवी मुंबई मार्गावर ट्रॅफिक जाम झालेला आहे। कळव्यातील विटाव्यात ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाणे ते नवी मुंबई मार्गावर 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या। ही कोंडी सोडवण्याचा वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहे। कळव्यातील विटाव्यामध्ये एक ट्रक बंद पडला आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असल्याचं कळतंय। आठवड्याचा आजचा हा पहिलाच दिवस आणि त्याच दिवशी ठाणे ते नवी मुंबई मार्गावर ट्रॅफिक जाम झालेला आहे। कळव्यातील विटाव्यात ट्रक बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली आहे। ठाणे ते नवी मुंबई मार्गावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। ही कोंडी सोडवण्याचे वाहतूक विभागाकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, साधारणपणे 10 ते 10:15च्या दरम्यान या ऐरोली विटावा रोड जो आहे ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा हा भरपूर वर्दळीचा रोड असतो। या ठिकाणाहून लाखो गाड्या रोज प्रवास करत असतात। तिथे एक भला मोठा ट्रक जो आहे तो बंद पडला होता। वाहतूक नियोजन जे आहे किंवा अशा घटना घडल्यानंतर तात्काळ तिथून वाहन बाजूला करणं हे जे आहे ते मॅनेजमेंट अजूनही कुठे आपल्याकडे पूर्णपणे होताना दिसत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून जवळपास 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा ज्या आहेत त्या गाड्यांच्या लागलेल्या आहेत। आता जी माहिती मिळते त्यानुसार हा बंद पडलेला ट्रक जो आहे तो बाजूला करण्यात आलेला आहे आणि वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। अशा कुठल्या घटना घडल्या की लोकांनी एक बाजूने रस्ता उघडा ठेवून जे बंद पडलेलं वाहन आहे किंवा त्या वाहनापर्यंत जी गाडी जी आहे टोईंग व्हॅन असेल किंवा जीसीपी असेल ती पोहोचण्याकरता एक लेन जी आहे ती ओपन ठेवली जात नाही। त्याच्यामुळे त्या गाडीपर्यंत पोहोचायला देखील त्या गाडीला बाजूला करण्याकरता पोहोचायला देखील वेळ लागतो आणि मागे फिरताना देखील अशा गाड्या ज्या आहेत त्या बाजूला करता येत नाही। एका मागोवे गाड्या ज्या आहेत त्या रॉंग साईडने किंवा डबल लेन ट्रिपल लेन अशा करून गाड्या लागलेल्या असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी वाढते। घटना जी आहे साधारणपणे 10 ते 10:15 दरम्यान घडलेली आहे। ट्रक तात्काळ बाजूला केला गेलाय पण गाड्यांची बेशिस्तपणे जी वाहतूक करण्यात आलेली त्यामुळे अजूनही बऱ्यापैकी प्रमाणात या भागामध्ये वाहतूक कोंडी आहे। बरं अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।